नमस्कार, मी सुदेशना. आपण ऐकत आहात @ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन. नांदेडच्या महापौरपदी शैलजा स्वामी तर उपमहापौरपदी शफी कुरेशी. नेपाळमध्ये अडकलेले 46 प्रवासी आज नांदेडला परतणार. मे महिना पुरेल एवढाच पाणीसाठा विष्णुपुरी जलाशयात उपलब्ध. जिल्ह्यातील 783 पोलिसांच्या बदल्या. 1 मे पासून नांदेड शहरात 4 क्षेत्रीय कार्यालय. आयुक्त खोडवेकर. आता बातमीपत्र विस्ताराने. महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसकडून महापौर पदासाठी शैलजा स्वामी तर शिवसेनेकडून जयश्री आनंद जाधव व उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून शफी अहमद कुरेशी व शिवसेनेकडून गुरखुंदे सुंदरलाल यांचा उमेदवारी अर्ज तर राष्ट्रवादीकडून जॉनीभाई यांचा अर्ज आला होता. निवडणूक घेण्याच्या अगोदर पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्ज छाननी केल्यानंतर वैध असणाऱ्या अर्जांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर पदासाठी केलेले अर्ज छाननीनंतर उचलून घेण्यात आले. यात हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या शैलजा किशोर स्वामी यांना 51 मते मिळाली तर शिवसेनेचे महापौर पदाच्या उमेदवार जयश्री जाधव यांना 17 मते पडली. तर उपमहापौर पदाच्या काँग्रेसचे उमेदवार शफी कुरेशी यांना 51 मते तर शिवसेनेच्या उपमहापौर पदाचे उमेदवार गुरखुंदे सुंदरलाल यांना 17 मते. यामध्ये काँग्रेस पक्षाचे शैलजा स्वामी या महापौर पदासाठी विजयी झाल्या तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचेच शफी अहमद कुरेशी हे विजयी झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी धीरज कुमार यांनी केली. प्रलयकारी भूकंपामुळे नेपाळमध्ये अडकलेले नांदेड जिल्ह्यातील 46 प्रवासी आज नांदेडला परतणार आहेत. हे सर्व प्रवासी भारतात परतले आहेत. दरम्यान दार्जिलिंगमध्ये निर्यागरोहणासाठी गेलेल्या उमेश पांचाळ यांच्याशीही संपर्क प्रस्थापित झाला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील हातगाव, किनवट, हिमायतनगर, मुदखेड, लोहा, कंधार या तालुक्यातील पर्यटक नेपाळमध्ये गेले होते. याच दरम्यान नेपाळमध्ये प्रलयकारी भूकंप झाल्याने हे सर्वजण नेपाळच्या पोखरा येथे अडकले होते. 2 दिवस याच ठिकाणी अडकलेल्या या सर्व पर्यटकांना अखेर मंगळवारी नेपाळमधून सर्वप्रथम लखनौ येथे आणण्यात आले व त्यानंतर लखनौहून विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईहून हे सर्वजण देवगिरी एक्सप्रेसने आज नांदेडला परतणार आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास लखनौ येथे आल्यानंतर या सर्वांनी आपल्या गावी फोन करून सुरक्षितपणे मायदेशी परतल्याची माहिती स्वकीयांना दिली. उन्हाळ्यातील मे महिना पुरेल एवढाच पाणीसाठा विष्णुपुरी जलाशयात आहे. मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास नांदेडकरांवरील पाणी टंचाईचे संकट टळू शकते. त्यामुळे नांदेडकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेडकरांची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात आता जेमतेम पाणीसाठा उरला असून 30 ते 40 दिवस म्हणजेच मार्च एंडपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन नांदेड महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी केले आहे. नांदेड शहरातील संख्या 5 लाखापेक्षा अधिक आहे. विष्णुपुरी जलाशयातून नांदेड शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातही पाणी पुरवठा केला जातो. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याकरिता प्रशासनाने गेल्या 5 महिन्यांपासून व्यवस्थित नियोजन केले. प्रशासनाच्या पाणी व्यवस्थापनामुळे उन्हाळ्यातील 3 महिने सरले असून आता उन्हाळ्याच्या शेवटचा महिना मे आणि जून या 2 महिन्यांसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. आता जेमतेम पाणीसाठा उरला असून मेच्या अखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व बचत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड शहराला 2 दिवस आड पाणी पुरवठा होत असून पावसाळा लांबल्यास 4 दिवस आड पाणी पुरवठा करावा का या संदर्भात प्रशासकीय स्तरावर विचार विनिमय सुरू आहेत. तसेच येलदरी धरणातून राखीव पाणीसाठा मिळवण्यासंदर्भातील प्रशासकीय स्तरावर प्रयत्न चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्याअंतर्गत 12 वर्ष एकाच पोलीस ठाण्यात खंडित किंवा अखंडित सेवा करणाऱ्या जवळपास 550 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश आज नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांनी जारी केले आहेत. नांदेड शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात मागील 12 वर्षांपासून खंडित किंवा अखंडित सेवा केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत. या बदल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस नायक, सिपाई यांचा समावेश आहे. नुकतीच विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांनी पोलीस परेड मैदानावर तपासणी केल्यानंतर 35 वर्ष वयोगटाच्या वरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले होते. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील 550 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी 3 दिवसाच्या आत बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर संबंधित वरिष्ठांना हे कळवावे, तसेच त्यांच्या पगारी नेमून दिलेल्या ठिकाणाहूनच काढण्यात येतील याची खबरदारी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी घ्यावे, असे आदेशही नमूद करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानात वाढ होत आहे, तर दुसरीकडे पुढच्या मे महिन्यात पालिकेत प्रशासकीय वातावरण तापणार असून महापालिकेत मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तसेच नांदेड शहरात महाराष्ट्र दिनापासून 6 ऐवजी 4 क्षेत्रीय कार्यालय राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचत आणि मनुष्यबळाचा कमी वापर होईल असे सांगण्यात आले. दरम्यान 1 मे पासून शहरात अ, ब, क, ड असे 4 झोन राहणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त खोडवेकर यांनी दिली आहे. नांदेड शहर महापालिकेची जवळपास 5 लाख लोकसंख्या आहे. शासनाच्या महापालिका अधिनियमानुसार लोकसंख्येच्या आधारावर त्या महापालिकेच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाची निर्मिती केली जाते. याच अनुषंगाने नांदेड महापालिका यांनी 6 क्षेत्रीय कार्यालय निर्माण केले होते. यामध्ये अशोकनगर, शिवाजीनगर, वजीराबाद, इतवारा, शिडको, हडको व तरोडा असे 6 क्षेत्रीय कार्यालय निर्माण केले होते. पण 1 मे पासून 4 क्षेत्रीय कार्यालय निर्माण करण्यात येणार आहे. या 4 क्षेत्रीय कार्यालयाला अ, ब, क, ड असे नाव देण्यात येणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याही करण्यात येणार आहेत. 1 मे ते 1 जून या 1 महिन्याच्या कालावधीत महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अदलाबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या 4 क्षेत्रीय कार्यालयामुळे मनुष्यबळाची संख्या कमी होणार व यात महापालिकेच्या आर्थिक स्रोतावर बोजा कमी पडणार आहे. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून महापालिकेला प्रतिमाहा 62 लाख रुपये व्याज घेतलेल्या कर्जावर घ्यावे लागते. सध्या महापालिकेकडे 115 कोटी कर्ज आहे. 1 सप्टेंबर पासून महापालिकेच्या आर्थिक स्रोत समजल्या जाणाऱ्या LBT हा कर रद्द होणार असून यासाठी महापालिकेत सध्या तरी या संदर्भात कोणताही विचार केला नाही. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. नांदेडच्या महापौरपदी शैलजा स्वामी तर उपमहापौरपदी शफिक कुरेशी. नेपाळमध्ये अडकलेले 46 प्रवासी आज नांदेडला परतणार. मे महिना पुरेल एवढाच पाणीसाठा विष्णुपुरी जलाशयात उपलब्ध. जिल्ह्यातील 783 पोलिसांच्या बदल्या. 1 मे पासून नांदेड शहरात 4 क्षेत्रीय कार्यालय आयुक्त खोडवेकर. आणि याचबरोबर @breaking news हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.